स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी वैशाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते आहे स्वामींचरणी की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुमच्या सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धी मिळो. आणि अशा प्रकारे मी आज तुम्हाला एक मोटिवेशनल कथा सांगणार आहे की नमस्कार मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो, अपयश येते, दुःखी होतो, पण या सगळ्या गोष्टीला जुगारून जो उठतो आणि लढतो तोच खरा विजेता ठरतो. अशाच एका विजेत्याची गोष्ट आज मी तुम्हाला घेऊन येत आहे. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची गोष्ट आहे हंगेरियन आर्मीचे सार्जंट कॅरोली यांची. कॅरोली 1938 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी सर्वात अव्वल दर्जाचा पिस्टल शूटर होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी बरीच पदक त्याच्या नावावर होती. 1940 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठीच सगळ्यात प्रबळ दावेदार तो होता. पण नीतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. त्याची सगळी स्वप्न धुळीत मिळाली जेव्हा आर्मीच्या प्रशिक्षणावेळीच त्याच्या हातातच हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. दुर्भाग्य म्हणजे हाच त्याचा शूटिंग हँड होता ज्याने तो पिस्तूल चालवण्यात तरबेज होता. एक झटक्यातच त्याच्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. हे सगळं माझ्या बरोबरच का, असा प्रश्न सगळ्याप्रमाणे त्याच्याही डोक्यात आला असेल का? मीच का? पण तसं झालं नाही. तो त्याच्या स्वप्नांवर ठाम होता. त्याने जी स्वप्न बघितली होती त्याला ती पूर्ण करायची होती. तो सुद्धा आपल्यासारखं स्वप्न पूर्ण न होण्याचे 1000 कारणे देऊ शकत होता. पण तसं न करता तो ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे स्वप्नात शोधातच लागला होता. त्याने त्याचे मार्ग शोधण्याच्या विचारातच होता. 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याने एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली. स्वतःवर झालेल्या परिस्थितीमुळे अजिबात दया नाही दाखवायची. नाही काहीही करावं लागलं तरी चालेल, पण स्वप्न पूर्ण करायचंच. त्याच्याकडे इच्छाशक्ती होती आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय होता. म्हणूनच त्याने निवडला एकदम निरोगी आणि पूर्ण कामात असलेला त्याचा डावा हात. त्याच हाताने त्याने सराव करायचं ठरवलं. ज्या हाताने साधं लिहिताही येत नव्हतं असा हात त्याने जगातलं सर्वोत्तम शूटिंग हँड बनवायचं ठरवलं. खूप त्रास सहन करावा लागणार होता. हे एवढं काही सोपंही नव्हतं. अगदी पिस्तूल पकडण्यापासून सुरुवात. पण आयुष्यात सर्व काही शिकू शकता. इच्छाशक्ती असायला हवी मात्र. त्याने वस्तुस्थितीशी 2 हात करून प्रयत्नांवर भर दिला. काय नाही होऊ शकत त्यापेक्षा काय होऊ शकतं याकडे त्याने लक्ष केंद्रित केलं. 1 वर्षानंतर कॅरोली पुन्हा हंगेरी येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला. त्याच्या सहकार्याला त्याला पाहून आनंद झाला. त्यांना वाटले कॅरोली आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आला आहे. त्यांना त्याचं कौतुक वाटलं. पण नाही, तो आला होता एका स्पर्धक म्हणून, या सर्वांशी स्पर्धा करायला, तेही आपल्या डाव्या हाताने. तो आला, तो लढला आणि तो जिंकला सुद्धा.
कोणालाही विश्वास न ठेवता येणारी गोष्ट त्याने करून दाखवली. तिसऱ्या महायुद्धामुळे सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यामुळे कॅरोलीची स्वप्न काही काळ पूर्ण होऊ शकली नाही. पण 1948 ऑलिम्पिकमध्ये कॅरोलिन पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. कल्पना करा, तुम्ही एक स्वप्न बघता ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकायचं. अपघातामुळे तुमचा हात तुम्ही गमावता, तरीही एवढ्या भयानक परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढून तुमच्या डाव्या हाताने सराव करता आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करता. कितीही जिद्द. 4 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदक त्याला मिळालं. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो, अपयश येतं, दुःखी होतो. पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच खरा विजेता ठरतो. इथून पुढे कधीही हार मानायची वेळ आली, ही गोष्ट एकदा आठवा. आयुष्यात काय गमावलं यावर लक्ष देऊ नका, तर आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. कोणताही हँड ग्रेनेड आपल्या समर्थांच्या आणि दृढ निश्चयाच्या चिंधड्या उडवू शकत नाही. जर आयुष्यात विजेता बनायचं असेल तर तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत हवं ते मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तो जर असेल तर तुम्ही कोणताही चमत्कार आयुष्यात घडवू शकता. प्रयत्न करायचे थांबवू नका. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कधी हार मानू नका. तुमचेही दिवस येतील. अशा प्रकारे ही जिद्द अशीच ठेवा तुम्ही कायम आणि पुढे चालत राहा. अशा प्रकारे तुम्ही अशी जिद्द ठेवू शकता. आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीसी, नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.